मी म्हणतो डॉक्टर हा देव नाही, पण पृथ्वी तलावरचा हा प्रतिदेव आहे। लोकनेते स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या स्मरणार्थ सांगली जिल्हा परिषद यांच्या वतीनं आज बिरोबा वनामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माननीय सुमनताई पाटील व्यासपीठावरती उपस्थित, जिल्हा परिषदचे कर्तबगार CEO माननीय राऊत साहेब, सभापती माझे मित्र तमनगौडा रवी पाटील साहेब, जयसिंग तात्या, व्यासपीठावरती उपस्थित सर्व जिल्हा परिषदचे सदस्य, तासगाव आणि कवटे मंडळाचे सभापती आणि तुम्ही सर्वजण ज्यांनी हे आयोजन केले, डॉक्टर हंकारे साहेब, त्यांची सर्व टीम, मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। कारण जिथं गरज आहे तिथं काम व्हायला पाहिजे आणि आज या बिरोबाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून अनेक लोक इथं दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आपण जिल्हा परिषदच्या वतीनं घेताय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। हा काही सभेचा कार्यक्रम नाही, आम्ही जास्त वेळ बोलणार नाही, पण डॉक्टर सर्व इथं उपस्थित आहेत। प्रत्येक दवाखान्यात गेल्यानंतर तिथे एक वाक्य लिहिलेलं असतं, डॉक्टर काही देव नाही। मी म्हणतो डॉक्टर हा देव नाही, पण पृथ्वी तलावरचा हा प्रतिदेव आहे। कारण प्रत्येक येणारा माणूस तुमच्याकडे विश्वासानं, तुमच्याकडे त्याची गाराणी मांडत असतो आणि आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही 2-4% लोकांच्या मुळे अखंड वैद्यकीय क्षेत्रावरती शासनतेनं लोक बघतायत। त्या सर्व डॉक्टर मित्रांना, वडीलधारी मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे की आज गरिबांना आजारी पडावं का न पडावं असा प्रश्न त्या गरिबाच्या मनामध्ये पडतो। आज वेगवेगळे आजार फैलवत चाललेले आहेत आणि अशा वेळेस डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्रच असं आहे की ते त्यांना मदत करू शकतं आणि मग या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करताय। मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेन की जे आज डॉक्टर इथं आहेत, नर्स आहेत, त्यांचे सर्व ब्रदर्स सगळे इथं आहेत, जे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातली सगळी टीम इथं आहे, मी देवाकडे प्रार्थना करेन की देवा जनतेची काळजी हे डॉक्टर घेत आहेत, तर या सगळ्या डॉक्टरांची, त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी परमेश्वरानं घ्यावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। हे आरोग्य शिबिर खूप चांगल्या पद्धतीने आहे। मी आदरणीय सभापती साहेबांच्याकडे विनंती करतो की हे आरोग्य शिबिर तुम्ही दरवर्षी इथं घ्यावं आणि त्यासाठी लागेल तेवढा निधी तुम्ही द्यावा। स्वर्गीय आराराबांच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या आता कार्यकर्त्यांना बोलणं म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतील। मी आराराबांच्या विचाराचा, आमचे वैचारिक मतभेद निश्चित असतील, पण आज या सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड पोकळी निर्माण झालेली आहे। एक निर्णय प्रक्रियेमधला माणूस, राजकारणामध्ये पुढारी तर खूप आहे, तो अनेक पदाधिकारी असतात, पण महाराष्ट्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेतली 2 माणसं माननीय आराराबा पाटील आणि काल परवा डॉक्टर पतंगराव कदम साहेब, हे निर्णय प्रक्रियेतली माणसं जाण्यामुळं सांगली जिल्ह्याचंच नव्हे महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। आज मुंबईमध्ये जाऊन विचार करून निर्णय करावा लागतो, ते इथं सांगलीमध्ये निर्णय डिक्लेअर करायचे आणि त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये जाऊन करायची, अशी माणसं आपल्यातून गेलेली आहेत। मी जे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य इथं व्यासपीठावरती उपस्थित आहेत, तुमचं मनपूर्वक आभार मानतो। कारण पडत्या काळामध्ये तुम्ही आबांच्या कुटुंबियांशी ठामपणे राहिला, हे सुद्धा तत्वाचं लक्षण आहे आणि तुमच्या सुद्धा कार्यास मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। वेळ वाईट आल्यानंतर सोडून जाणारे खूप असतात आणि तुम्ही वेळ वाईट आल्यानंतर सुद्धा ठामपणे सुमन वहिनींच्या पाठीशी उभा राहिला, हे काही कमी नाही, हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे राजकारणामध्ये जपणं गरजेचं आहे। नाहीतर ह्या बाजारामध्ये आता खूप सगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीची झालेली आहेत आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जिल्हा परिषदच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब।